प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही मुक्ता आता सागरला धमकावताना तुम्हाला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, झालं असं की रात्री पार्टून आल्यानंतर जो काही प्रकार झाला त्यामुळे मुक्ता खूप संतापलेली आणि चिडलेली असते आणि मग नशेतील सागर हा दुसऱ्या दिवशी शुद्धीवर येतो. पुढे तो सईला भेटायला तिच्या रूममध्ये जात असतो. तिथेही त्याला हर्षवर्धनचं बोलणं आठवत असतं. तेवढ्यात मुक्ता आतमध्ये येते आणि सागरला बोलते, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही आधी पहिले बाहेर जा. तेव्हा तो बोलतो की सई माझी मुलगी. तेव्हा मुक्ता बोलते की स्वतःच्या मुलीसोबत असं कोण करतं का? मग सागर बोलतो की ते सगळं चुकून झालं, मी मुद्दाम केलं नाही, तुम्हाला सांगितलं ना, मी वेगळ्या विचारात होतो. तेव्हा मुक्ता भडकून बोलते की तुम्ही कोणत्याही विचारात असो, तुमचे जे काही पर्सनल प्रॉब्लेम आहेत ते तुमच्यापाशीच ठेवा. सईपर्यंत त्या गोष्टी आल्या नाही पाहिजे, सईवर तिचा परिणाम झाला नाही पाहिजे. तेव्हा सागर बोलताना दिसतो की सई ही माझी मुलगी आहे, उगाच बाहेरच्यांनी मला समजावण्याची गरज नाहीये. यानंतर मुक्ता बोलताना दिसते की तुमच्यासाठी आता नवीन नियमच बनवले पाहिजे. पहिला नियम म्हणजे नशेमध्ये आणि दारू पिलेल्या असताना सईच्या जवळ सुद्धा जायचं नाही, तिच्याशी बोलायचं सुद्धा नाही, तिच्यापासून लांब राहायचं. तेव्हा सागर बोलतो की तू कोण मला सांगणार आहे? सई ही माझी मुलगी आहे, त्यामुळे तिच्याशी कसं वागायचं, काय बोलायचं ना, हे मला चांगलं माहिती आहे. तेव्हा मुक्ता सागरला धमकवताना दिसते की यापुढे जर पुन्हा तुम्ही असं वागलं तर रात्री जे काही झालं आहे ते सगळं मी घरात सांगेलच, पण यानंतर पोलिसांना सुद्धा सगळ्या गोष्टी सांगेल. तेव्हा सागर भडकून मग खोलीच्या बाहेर जाताना आपल्याला दिसतोय.